आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। लासूर स्टेशन ही मोठी बाजारपेठ असून या ठिकाणी खेड्यापाड्यातून मुली शाळा कॉलेजसाठी येत असतात। शाळा कॉलेज सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी मुली रस्त्याने आणि बस स्थानकात येत असतात। नेमकी हीच वेळ साधून काही टवाळखोर त्या ठिकाणी स्टंटबाजी करून वारंवार चक्रा मारणे, माकडचाळे करणे अशा प्रकारचे कृत्य करत असल्यामुळे मुली त्रस्त झाल्या होत्या। शाळकरी मुलींनी बस व्यवस्थापक गंगाराम काळे यांच्याकडे आपली कैफियत मांडली। त्यानुसार एसटी महामंडळाचे व्यवस्थापक गंगाराम काळे यांनी पोलिसांना पत्र दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक चाऊस, पोलीस उपनिरीक्षक गणेश काळे, पोलीस कॉन्स्टेबल कीर्तिकर योगेश हरणे आणि 15 ते 20 जणांचा फौज फाटा घेऊन बस स्थानक गाठले। प्रवेश करताच टवाळखोर पाठीमागे पाय लावून पळाले, तर काहींना पकडून पोलिसांनी चांगलाच चोप दिला। काहींना कान धरून उठाबशा मारायला लावल्या, तर काहींचा संबंध नसताना सुद्धा त्या ठिकाणी दुचाकी घेऊन शायनिंग मारणाऱ्यांना गाडीच्या चाव्या काढून सर्वांसमक्ष गाडी लोटण्याची सजा देण्यात आली। पुन्हा जर इकडे फिरकला तर गाठ पोलिसांची आहे असा सज्जड दम दिला, तर पुन्हा इथे येऊन माकडचाळे केले तर पूर्ण गावातून धिंड काढण्यात येईल। आज हा महाप्रसादाचा लाभ मिळाल्यामुळे पुन्हा इकडे येणार नाही अशी शाश्वती टवाळखोरांनी दिली। पोलीस निरीक्षक चाऊस यांनी आवाहन केले की तुम्ही रणरागिणी आहात, अशा माकडचाळे करणाऱ्यांना घाबरू नये। जर पुन्हा कोणी त्रास दिला तर पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले। आप्पासाहेब वंजारे, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद। आज लासूर स्टेशन या ठिकाणी जे बस स्टँड आहे आणि या बस स्थानकामध्ये टवाळखोराचा हैदोस या ठिकाणी चालला होता, त्या अनुषंगानं कंट्रोलर गंगाराम काळे यांनी पोलीस स्टेशनला एक पत्र दिलं, 2 तारखेला पत्र दिलं आणि या पत्रामध्ये अनेक खेड्यापाड्यातून मुली या शिक्षणासाठी या ठिकाणी गावात येत असतात आणि इथून जो बाहेर मग या ठिकाणी नायगाव असेल, धामोरी असेल, शिरेगाव असेल, वाडगाव असेल, माळीवाडगाव असेल, अशा अनेक ठिकाणी या बसस्थानकातून बस या ठिकाणी जात असते आणि या ठिकाणी सर्व मुली शिक्षणासाठी या शिक्षण माहेरघर लासूर या ठिकाणी येत असतात। परंतु काही दिवसापासून शाळा सुरू झाल्या तेव्हापासून काही टवाळखोर या ठिकाणी येऊन मुलींची छेड काढणे, इशारे करणे अशा प्रकारचे प्रकार घडायला लागले। म्हणून या ठिकाणी संबंधित कंट्रोलर गंगाराम काळे यांनी पोलीस स्टेशनला या ठिकाणी पत्र दिलं होतं। त्या पत्राच्या अनुषंगानं आज या ठिकाणी पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, उपनिरीक्षक गणेश काळे आणि ते फौज फाट्यासह या ठिकाणी आले। जे टवाळखोर या ठिकाणी जे त्यांचा काही संबंध नसताना या ठिकाणी फिरायचे, स्टंटबाजी करायचे, अशाने या ठिकाणी चोप देऊन या ठिकाणी त्यांना अद्दल या ठिकाणी घडवलेली आहे आणि याही पुढे पुन्हा असा कोणी जर प्रकार केला तर पुन्हा त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिल्या जाईल, त्यांची इथून तिथपर्यंत धिंड काढल्या जाईल। तर कुठल्याही मुलीने जर आपल्याला त्रास होत असेल 112 तो शिल्लेगाव पोलीस संपर्क साधावा असं आवाहन पोलीस निरीक्षक चाऊस यांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि पुन्हा अनेक विद्यार्थिनी या ठिकाणी तक्रारी केल्या होत्या, पण तक्रारी देण्यासाठी धजावत नाही। परंतु जोपर्यंत तक्रार करणार नाही, जोपर्यंत माहिती होणार नाही, तोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही अशी शाश्वती पोलीस निरीक्षक चाऊस यांनी दिलेली आहे। आणि यासाठी आज आपण बघत आहात या ठिकाणी पोलीस कर्मचारी शिल्लेगाव पोलीस स्टेशनचे आज या ठिकाणी बंदोबस्तासाठी दिलेले आहे, जेणेकरून मुलींना शिक्षणाचा मार्ग मोकळा व्हावा, मुलींनी शिकावं। जर मुलगी शिकली तर दोन्ही कुळाचा उद्धार करते, आईकडचा आणि वडिलाकडचा। कोणत्याही मुलीने शिकलंच पाहिजे आणि शिक्षणाला एक मदत व्हावी म्हणून पोलीस निरीक्षक चाऊस यांचा हा स्तुत्य उपक्रम या ठिकाणी लासूर स्टेशन या ठिकाणी राबवण्यात येत आहे। मी आप्पासाहेब वंजारे, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद।